Hello students, we are going to study the ninth chapter, that is morphology of flowering plant. In that video, we are going to study the structure of flower. After the structure of flower, first point, that is insertion of floral whorl. The floral whorl, what is mean by floral whorl? We are already studied the structure or the typical diagrammatic representation of flower. आपण फ्लावर पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण फ्लावरचे पार्ट्स पाहिले होते. फ्लोरल वर्ल म्हणतो आपण त्याला फ्लावरचे पार्टमध्ये. मग फ्लोरल वर्ल कुठले कुठले असतात? 4 हे आपण शिकलो आहे अगोदर. कुठले असतात तर आउटर मोस्ट वर्ल कुठला असतो? सेपल. त्याच्यानंतर कलर्ड पार्ट कुठला असतो? पेटल. त्याच्यानंतर हे अँड्रोशियम आणि हे मधलं गायनोशियम म्हणजेच कार्पेल. आणि ह्या अँड्रोशियमला आपण काय म्हणतो? स्टॅमिन. म्हणजे हे 2 रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत आणि हे 2 काय असतात? सेपल्स, पेटल्स, अँड्रोशियम आणि गायनोशियम असे 4 फ्लोरोवरला आपण फ्लावरच्या पार्टमध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यावरतीच आधारित थोडासा पुढचा पार्ट आहे इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल. आता काय दिलं आहे पहा याच्यामध्ये? द पोझिशन अँड अरेंजमेंट ऑफ रेस्ट ऑफ फ्लोरल वर्ल विथ रिस्पेक्ट टू गायनेशियम ऑन द थॅलॅमस इज नोन ॲज इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल. इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल म्हणजे काय? थोडक्यात हे जे काय फ्लोरल वर्ल आहेत, 4 फ्लोरल वर्ल म्हणजेच सेपल, पेटल, स्टॅमिन्स आणि कार्पेल्स यांची अरेंजमेंट थॅलॅमसवरती कशी आहे विथ रिस्पेक्ट टू गायनोशियम. म्हणजे गायनोशियम किंवा याच्यामध्ये आपण कुठला पार्ट कन्सिडर करणार आहोत तर ओव्हरी. थोडक्यात कार्पेलचे आपण 3 पार्ट पाहिले होते इथं आपण. कार्पेल तर इथं काय हा गायनोशियमचा एक युनिट मेंबर म्हणतो आपण त्याला, कार्पेल असं म्हणतो. हे ओव्हरी आहे, स्टाईल आणि स्टिग्मा म्हणजे याच्याशी रिलेटेड किंवा याच्या संबंधित. आणि ह्या थॅलॅमसवरती हे जे काही 4 फ्लोरल वर्ल आहेत विथ रिस्पेक्ट टू गायनोशियम कशी मांडणी आहे या 4 फ्लोरल वर्लची विथ रिस्पेक्ट टू थॅलॅमस, त्याला म्हणायचं इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल. आता याच्यामध्ये काय दिलं आहे पहा? इन टिपिकल फ्लावर थॅलॅमस कन्सिस्ट ऑफ 4 कम्प्लिटली अरेंज्ड नोड्स अँड 3 इंटरनोड्स. आता हे पण आपण पाहिलं होतं. आपण थॅलॅमस आपण काय म्हटलं होतं? फ्लावरचे डेफिनेशनच करताना काय म्हटलं होतं? इट इज कंडेन्स्ड शूट. कंडेन्स्ड शूट म्हणजे काय? आपण त्याला स्टेम असं कन्सिडर करतो आणि स्टेमवरती नोड्स, इंटरनोड्स असतात. आणि थॅलॅमसवरती काय असतात? त्यांनी काय म्हटले? 3 इंटरनोड्स. आता समजा आपण म्हटलं होतं हा फ्लावर म्हणजे काय आहे तर कंडेन्स्ड शूट आहे. म्हणजे हे नोड्स याला आपण काय म्हणतो? स्टेमवरती असणार, खोडावरती भाग असतात. हे पहा कुठं असतात? खोडांवरती म्हणजेच नोड. आणि याला ह्या भागाला काय म्हणतात? इंटरनोड. आणि फ्लावरचे डेफिनेशन करत असताना आपण काय म्हटलं होतं? आपण हा जर भाग कंप्रेस केला, कंडेन्स केला तर काय होतं? मॉडर्न स्ट्रक्चर तयार होतं की जे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी वापरलं जातं, त्याला म्हणतो आपण फ्लावर. आणि असं कॉम्प्रेस केल्यानंतर हे असं स्ट्रक्चर तयार झालं होतं. आपण हे काल पाहिलं होतं. म्हणजेच हे थॅलॅमस. ठीक आहे. आणि थॅलॅमसवरती काय असतात? असे नोड्स आणि इंटरनोड्स व्हेरी कॉम्प्लेक्स असतात. हे इंटरनोड्स आपल्याला त्याच्यामध्ये जाणवत पण नाही अंतर. आणि ह्याच्यावरती हे असे असतात. हे 4 फ्लोरलवरती ह्या थॅलॅमसवरती काय असतात? अरेंज झालेले असतात. म्हणजे आउटर मोस्ट असेल तर काय असतं? कॅलिक्स असतं. त्याच्यानंतर त्याच्यावरती काय असतं? असं पेटल्स असतात. ठीक आहे. परत अजून इथं ओव्हरी. अशा पद्धतीने काय असतात? थॅलॅमसवरती हे 4 फ्लोरलवर अरेंज आपल्याला झालेले पाहायला मिळतात. स्लोप ऑफ थॅलॅमस डिसाइड्स इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल. आता हे इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्लचे 3 प्रकार त्यांनी दिलेले आहेत. कुठले कुठले दिलेत पहा? इथं डायग्राम पण दिलेले आहेत. हायपोगायनी, पेरिगायनस आणि इपिगायनस. हायपोगायनस, पेरिगायनस आणि इपिगायनस असे 3 प्रकार दिलेले आहेत. आपण एक एक पाहूया याच्यामध्ये. तर हायपोगायनस म्हणजे काय पहा? आता हायपोगायनस या शब्दाची जर आपण फोड केली तर आपल्याला इथं लक्षात येते. पहा इथं डायग्राम काढलेले आहेत. आता हायपोगायनस, हायपो म्हणजे काय पहा? हायपोगायनी किंवा हायपोगायनस फ्लावर असं म्हणतात. हायपो म्हणजे काय? बिलो. बिलो म्हणजे खाली.
आणि गायनी म्हणजे काय, गायनोशियम, म्हणजेच इट इज रिलेटेड विथ ओव्हरी. आपण इथं कुठला पार्ट लक्षात घेणार आहोत, गायनोशियमचा किंवा कार्पेलचा, तर ओव्हरी हा पार्ट लक्षात घेणार आहोत. म्हणजेच काय, हायपोगायनी शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. हायपो म्हणजे बिलो आणि गायनी म्हणजे किंवा गायनोशियम त्याचा पार्ट ओव्हरी आपण लक्षात घेणार आहोत. आता इथं लक्षात घ्या, हायपोगायनस फ्लावरमध्ये अरेंजमेंट कशी दिसते पहा. हे ग्रीन कलरचं काढलेलं काय थॅलामस आहे आणि हे रेड कलरचं दिसतंय ते इथं दाखवलं ओव्हरी. हे काय आहेत, पेटल्स आहेत, सेपल्स, स्टॅमेन्स आणि हे कार्पेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते पहा, हे थॅलामस जो पाहिला आपण, हा थॅलामस कसा दिसतोय आपल्याला, तर कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र, आपल्याला माहिती आहे कॉन्व्हेक्स बहिर्वक्र किंवा कोन शेप्ड थॅलामस याच्यामध्ये कसा असतो, या हायपोगायनस फ्लावरमध्ये किंवा हायपोगायनी या कंडिशनमध्ये काय असतं, हा थॅलामस जो आहे तो असा कॉन्व्हेक्स असतो किंवा कोन शेपड असतो आणि त्याच्यावरती ओव्हरीची अरेंजमेंट आपल्याला वरती दिसते, बरोबर आहे. आणि या ओव्हरीच्या खालून हे सगळे फ्लोरल वरलं आपल्याला डेव्हलप झालेले दिसत आहेत, म्हणजे सेपल, पेटल आणि हे स्टॅमेन्स आपल्याला कुठून डेव्हलप झालेले दिसत आहेत, तर ओव्हरीच्या खालून. हायपो म्हणजे काय, बिलो, म्हणजेच या ओव्हरीच्या खालून सगळे पार्ट डेव्हलप झालेले आपल्याला दिसत आहेत. मग अशा अरेंजमेंटला काय म्हणतात, हायपोगायनस फ्लावर किंवा हायपोगायनी असं म्हणतात. ही डायग्राम समजली तुमच्या, आली लक्षात. एक्झाम्पल त्याचे दिलेले आहेत, ब्रिंजल, मस्टर्ड म्हणजे मोहरी, चायना रोज म्हणजे जास्वंद. चायना रोज म्हणजे आपल्याला जास्वंदीचं फुल माहिती आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळेल. तर इथं डेफिनेशन दिली आहे पहा त्याची. काय डेफिनेशन दिली आहे, व्हेन कॉन्व्हेक्स ऑर कोनिकल थॅलमस इज प्रेझेंट इन फ्लावर. सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये थॅलमस कसा असतो, कॉन्व्हेक्स किंवा कोन शेपड. ओव्हरी ऑक्युपाइज हायेस्ट पोझिशन व्हाईल अदर फ्लोरल पार्ट्स आर बिलो द ओव्हरी. सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये ओव्हरी कशी असते, हायेस्ट पोझिशन म्हणजे थोडक्यात वरती असते. ओव्हरी काय असते, वरती असते आणि बाकीचे जे काही फ्लोरल पार्ट्स असतात ते तिच्या खालून असे डेव्हलप झालेले असतात. ओव्हरी इज सेड टू बी सुपेरियर अँड फ्लावर इज कॉल्ड ॲज हायपोगायनस फ्लावर. मग अशा पद्धतीमध्ये किंवा अशा फ्लावरमध्ये ओव्हरी कशी आपोआपच काय होणार आहे, सुपेरियर म्हणजे वरती. अशा पद्धतीमध्ये ओव्हरी कशी असते, सुपेरियर म्हणजे सगळ्यांच्या वरती. आणि या फ्लावरला काय म्हणतात मग, हायपोगायनस फ्लावर. एक्झाम्पल सांगितले आत्ताच, ब्रिंजल, मस्टार्ड, चायना रोज. इट इज डिनोटेड ॲज जी अंडरलाईन इन फ्लोरल फॉर्म्युला. जी म्हणजे काय पहा, इथं जी काय आहे, गायनोशियम आहे. जी म्हणजे काय, गायनोशियम, आणि इथं खाली रेष ओढलेली आहे तिच्या, म्हणजे काय, ओव्हरी सुपेरियर आहे. ओव्हरी काय आहे, इथं सुपेरियर आहे, वरच्या बाजूला आहे, म्हणून जी वरती दाखवले. हे फ्लोरल फॉर्म्युलामध्ये असं दाखवतात. आता फ्लोरल फॉर्म्युला म्हणजे काय वगैरे हे तुम्हाला फॅमिली ज्यावेळी शिकवली जातील, म्हणजेच प्लांटच्या काही फॅमिलीज आहेत, तिथं आपल्याला फ्लोरल फॉर्म्युला लिहायचा असतो. त्यावेळेस तिथं हे दाखवावं लागतं ओव्हरीची पोझिशन काय आहे, त्या फ्लावरमध्ये ओव्हरीची पोझिशन. हे काय दाखवलं आहे आपण, इन्सर्शन ऑफ फ्लोरल वरलं म्हणजे थॅलामसवरती हे जे काही फ्लोरल वरलं आहे त्यांची अरेंजमेंट विथ रिस्पेक्ट टू गायनोशियम किंवा ओव्हरी कशी आहे, हे आपल्याला 3 पार्टमध्ये शिकायचं आहे किंवा 3 टाईप आहेत त्याचे. तर एक पहिला टाईप समजला तुमच्या याच्यामध्ये, हायपोगायनी. हायपो म्हणजे काय, बिलो, गायनी म्हणजे गायनोशियम. लक्षात आलं की ज्याच्यामध्ये कसं असतं, थॅलामस इज कॉन्व्हेक्स ऑर कोन शेप्ड, ओव्हरी बिकम सुपेरियर. या कंडिशनमध्ये ओव्हरी कशी असते, सुपेरियर, अँड ऑल फ्लोरल पार्ट्स दॅट इज सेपल, पेटल्स अँड स्टॅमेन्स ऑर कार्पेल्स ओरिजिनेटेड बिलो द ओव्हरी. आणि हे कसं दाखवतात, तर हे असं दाखवतात, जी म्हणजे गायनोशियम आणि तिच्या खाली अशी आडवी रेघ ओढतात. आणि हे कधी तर कशामध्ये दाखवतात, तर फ्लोरल फॉर्म्युलामध्ये असं दाखवतात. एक्झाम्पल लक्षात आलं, ब्रिंजल, मस्टार्ड आणि चायना रोज. त्याच्यानंतर पुढचं पार्ट आपण किंवा पुढचा टाईप त्याचा शिकणार आहोत. पेरीगायनी शिकूया आपण, त्याच्या अगोदर इपिगायनी म्हणजे काय शिकूया. इपी म्हणजे काय, इथं दिले पहा, इपिगायनी. इपी म्हणजे काय, अबाव. इपी म्हणजे अबाव आणि गायनी म्हणजे परत गायनोशियम किंवा आपल्याला ओव्हरीशी रिलेटेड हा पार्ट घ्यायचा आहे. आता इथं पहा, हा ग्रीन कलरचा काय आहे, थॅलामस आहे
आणि हे रेड कलरचं काय दाखवले, ओव्हरी आहे. हे मधलं काय, ओव्हरी. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय का, हा थॅलॅमसनी काय केलंय, ह्या ओव्हरीला पूर्ण कव्हर केलंय, बरोबर आहे. या ओव्हरीला थॅलॅमसनी पूर्ण कव्हर केलेलं आहे. म्हणजे इथं थॅलॅमस कसा असेल तर कप शेपड असतो. कप थॅलॅमस कसा असतो, कप शेपड असतो. विल कव्हर्स द ओव्हरी इन ऑल साइड्स. म्हणजे आपोआपच काय झाली या कंडिशनमध्ये, ओव्हरी कशी झाली, इन्फेरियर. इन्फेरियर म्हणजे खाली. ओव्हरी कशी झाली, इन्फेरियर, खालच्या बाजूला. आणि या ओव्हरीच्या किंवा ओव्हरीच्या वरून हे अदर फ्लोरल पार्ट्स काय झालेले असतात, ओरिजिनेट झालेले असतात. म्हणजे कोण, सेपल्स, पेटल्स, हे स्टॅमिन्स आणि हा स्टाईल आणि स्टिग्मा ओव्हरीच्या वरून डेव्हलप झालेले असतात. त्याला म्हणायचं इपी. इपी म्हणजे लक्षात आलं, अबाव. इपी म्हणजे अबाव, म्हणजे ओव्हरीच्या वरून हे सगळे फ्लोरल पार्ट्स डेव्हलप झालेले असतात. अशा कंडिशनमध्ये ओव्हरी कशी असते, इन्फेरियर. म्हणजे कसं दाखवाल आपण फ्लोरल फॉर्म्युल्यामध्ये, तर जी म्हणजे काय आपण लक्षात मागाशी घेतलं, काय असतं तर गायनोशियम किंवा ओव्हरीचा पार्ट आपण लक्षात घेतो. इन्फेरियर म्हणजे काय, खाली. मग हे जी काय दाखवायचं आपण, खाली दाखवायचं. म्हणजे तिच्या डोक्यावरती रेष ओढली की हे काय झालं, इन्फेरियर ओव्हरी. हे असं फ्लोरल फॉर्म्युलामध्ये दाखवतात. लक्षात आलं. इपिगायनी सोपं आहे, डेफिनेशन पण इथं आपण वाचूया. वेन थॅलॅमस कम्प्लिटली एन्क्लोजेस ओव्हरी. सांगितलं आता तुम्हाला, ओव्हरीला पूर्णपणे हा थॅलॅमस कव्हर करतो. मे शो फ्युजन विथ वॉल. मे शोज फ्युजन विथ वॉल म्हणजे ओव्हरी वॉलला लागूनच असतो तो थॅलॅमस. द अदर फ्लोरल पार्ट्स ऑक्युपाय सुपेरियर पोझिशन. अदर पार्ट्स म्हणजे कुठले, तर सेपल्स, पेटल्स, स्टॅमिन्स हे सगळे कसे असतात, सुपेरियर पोझिशनला असतात. म्हणजे वरती, थोडक्यात म्हणजे ओव्हरीच्या वरती असतात. ओव्हरी बिकम इन्फेरियर सांगितलं आता तुम्हाला. अशामुळं काय होते, सगळे फ्लोरल पार्ट वर असल्यामुळे आपोआपच ओव्हरी काय होते, इन्फेरियर, खालच्या बाजूला राहते. सच अ फ्लावर इज सेड टू बी इपिगायनस फ्लावर. एक्झाम्पल त्याचे कुठले कुठले आहेत, सनफ्लावर, गावा. गावा म्हणजे पेरू. सनफ्लावर, गावा. इट इज डिनोटेड ॲज जी इन फ्लोरल फॉर्म्युला. इट इज डिनोटेड ॲज जी इन फ्लोरल फॉर्म्युला. आता इथं काय थोडंसं इपिगायनस, तर हे इन्फेरियर म्हणजे असं पाहिजे पाहे, जीच्या डोक्यावरती रेष पाहिजे. इथं कसं दाखवलं का नाही, जीच्या वरती, जी वरती आहे आणि तिच्या खाली रेष ओढली म्हणजे हे कसे आहे, जी इथं म्हणजेच ओव्हरी कशी आहे, इथं सुपेरियर आहे. मग या कंडिशनमध्ये ओव्हरी कशी असते, इन्फेरियर, म्हणून तिच्या डोक्यावरती रेष ओढायची आहे. इथं राहिले पहा, असं दाखवायचं इथं फ्लोरल फॉर्म्युलामध्ये, इन्फेरियर ओव्हरी. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे किंवा तिसरा टाईप आहे इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्लमध्ये, पेरीगायनी. आता पेरीगायनी म्हणजे काय, या दोघांमधली कंडिशन, इपी आणि हायपोगायनी याच्यामधली कंडिशन असते. काय असतं याच्यामध्ये, वेन कप शेपड ऑर सॉसर शेपड थॅलॅमस इज प्रेझेंट इन फ्लावर. कप शेपड किंवा सॉसर म्हणजे थाळीसारखा. सॉसर म्हणजे असं आपली बशी असते की नाही, अशी उथळ, तशी म्हणजे असा कप शेपड किंवा सॉसर शेपड. सॉसर म्हणजे काय, असं उथळ प्लेटसारखं, थोडक्यात सॉसर शेपड थॅलॅमस. म्हणजे इथे लक्षात येते का तुमच्या, अर्धी ओव्हरी काय झाले या थॅलॅमसमध्ये बुडालेली आहे. आले लक्षात, ही ओव्हरी अर्धी काय झालेली आहे, या थॅलॅमसमध्ये बुडालेली आहे. आणि अर्धी ओव्हरी काय आहे, वरती आहे. अर्धी ओव्हरी वरती आहे आणि अर्धी ओव्हरी काय झाले इथं थॅलॅमसमध्ये बुडालेली आहे. आणि हे जे काही अदर फ्लोरल पार्ट्स आहेत ते या सॉसर शेपड म्हणजेच कप शेपड थॅलॅमसच्या रिम म्हणजे कडेवरून असे डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे सेपल, पेटल आणि हे स्टॅमिन्स कुठून डेव्हलप झाले, तर ह्या थॅलॅमसच्या रिम म्हणजे काय, कडेवरून असे डेव्हलप झाल्यासारखे आपल्याला वाटत आहेत. म्हणजेच इथं थोडक्यात काय असतं, हाफ इन्फेरियर आणि हाफ सुपेरियर ओव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आलं लक्षात. तर इथं काय दिलं आहे पहा, वेन कप शेपड ऑर सॉसर शेपड थॅलॅमस इज प्रेझेंट इन फ्लावर, ovary and other floral parts occupy about same position. Such a ovary is said to be semi superior or semi inferior. Semi म्हणजे
अर्ध म्हणजे अर्धी सुपेरियर असते आणि अर्धी इन्फेरियर असते. या कंडिशनमध्ये ओव्हरी काय असते, हाफ इन्फेरियर हाफ सुपेरियर. ऑल फ्लोरल पार्ट्स आर ॲट द रिम ऑफ थॅलमस, ॲट द रिम ऑफ थॅलमस. आणि अदर फ्लोरल पार्ट जे आहेत ते थॅलमसच्या रिम म्हणजेच कडेवरून असे डेव्हलप झालेले आपल्याला पाहायला मिळतात. फ्लावर इज पेरिगायनस. आणि अशा कंडिशनमध्ये जे फ्लावर असतं त्याला म्हणायचं पेरिगायनस फ्लावर. एक्झाम्पल याच्यामध्ये कुठलं कुठलं आहे, रोज, पी, बीन. बीन म्हणजे काय, घेवडा. इट इज डिनोटेड ॲज जी इन फ्लोरल फॉर्म्युला. आता ही रेश कुठं ओढली पहा, मध्येच ओढली. म्हणजे कसं, जी म्हणजे काय सांगितलं आपण, ओव्हरीचा पार्ट किंवा गायनोशियम आपण म्हणतो. म्हणजे फ्लोरल फॉर्म्युलामध्ये कसं दाखवतात, म्हणजे ओव्हरी कशी आहे, हाफ इन्फेरियर हाफ सुपेरियर असल्यामुळं मध्येच रेश ओढतात. म्हणजे पूर्ण वरती पण नाही, पूर्ण खाली पण नाही. म्हणजेच काय, हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर असं हे फ्लोरल फॉर्म्युल्यामध्ये दाखवतात. याला म्हणायचं पेरिगायनस. हाफ इन्फेरियर हाफ सुपेरियर ओव्हरी. थॅलॅमस कसा दिसतोय, कप शेपड किंवा सॉसर शेपड असतो. अँड अदर फ्लोरल पार्ट्स विच इज डेव्हलप्ड फ्रॉम ॲट द रिम ऑफ थॅलॅमस. एक्झाम्पल काय काय आहे त्याचे, रोज, पी, बीन. These are the 3 types of insertion of floral whorl. याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट पाहायचा आहे, तर फ्लोरल पार्ट्स अँड देअर स्ट्रक्चर. म्हणजे कॅलिक्स, फ्लोरल पार्ट्स अँड देअर स्ट्रक्चर्स. म्हणजे फ्लोरल पार्ट म्हणजे काय, तर फ्लावरमध्ये आपण 4 फ्लोरल वॉर्ल पाहिलेले आहेत, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. आता ते आपल्याला 1 बाय 1 डिटेलमध्ये थोडेसे पाहायचे आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.